घरी बसून कंटाळा आला होता सगळ्यांनाच, त्याच्यामुळे आम्ही नृसिंह मंदिरला हलशीला जायचा प्लॅन केला. मग कालचं आमचं सत्यनारायणचं साहित्य जे की नदीमध्ये सोडायचं असतं ते आम्ही सोडलं आणि निघालो. माझा मुलगा शाळेला गेला असल्यामुळे ते आम्ही थांबलो होतो तिथं. मग त्याच्या आत्तूने त्याला जाऊन पिकअप केलं तिथून. आणि माझ्या मुलाच्या हायस्कूल समोरच माझं हायस्कूल आहे की जे ताराराणी आहे. ते मला खूप आठवण आली त्याच्याकडे बघून, माझ्या आठवणी की खेळण्याचं वगैरे. मग तिथून आम्ही निघाल्यानंतर माझ्या सासूबाईंचा कालचा एपिसोड राहिला होता म्हणून त्यांनी तो आज बघितला गाडीत, टाईम भेटला म्हणून. मग भूक लागली असल्यामुळे चिप्स, भजी हे सगळं काही आणले आणि सगळ्यांनाच भूक लागली होती त्याच्यामुळे सगळ्यांनी ताव दिला त्याच्यावर. मग आम्ही एक सेल्फी विथ व्हिडिओ असा काढला. एन्जॉय करतच गेलो आम्ही, खाऊन मस्त मजा केली आणि पुढे जात होतो. आम्हाला रोड माहिती नसल्यामुळे आम्ही काकांना विचारला की रोड कुठे आहे, पण त्याने आम्हाला नृसिंह मंदिरचा ॲड्रेस द्यायच्या अगोदर राम मंदिरचा दिला. सो आम्ही तिथून निघालो. आम्हाला ॲक्च्युली ह्या रोडचं काहीच माहिती नव्हतं. चांगला असेल म्हणून आम्ही जात होतो पुढे. त्यांनी सांगितलं होतं की रोड चांगला नाही आहे म्हणून. तरी पण आम्ही बुलेरो आहे आमची, जाऊ शकते म्हणून आम्ही निघालो. आणि त्या गाडीतले लोक ही एकाच गाडीमध्ये 7 सीटरची गाडी होती, पण आम्ही त्याच्यामध्ये 11 जण बसून जात होतो. पण ते चांगलं नव्हतं आणि सेफ्टी पण नव्हतं आणि मेन म्हणजे खूप रिस्की होतं. त्याच्यामुळे आम्ही ते रिस्क नाही घेतली. तिथून निघालो आणि नृसिंह मंदिरला आलो. फायनली आम्ही नृसिंह मंदिरला पोचलो, हे सगळ्यांना आनंद झाला. आत एंट्रन्स खूप छान आहे त्याचा आणि पूर्ण हे मंदिर दगडामध्ये आहे. आत एंटर केलं आणि अंधार असल्यामुळे आम्ही मोबाईलच्या बॅटरीने सगळं बघितलं. त्याच्यानंतर तिथं अलाउड नसल्यामुळे आम्ही लगेचच बाहेर पडलो तिथून थोडंफार शूट करून. आणि बाहेर आल्यानंतर त्याचा एरिया खूप छान आहे. बाहेर गार्डन आहे, लोक फिरण्यासाठी फार येतात, वॉकिंगसाठी येतात आणि मेन म्हणजे नेचर छान आहे. फोटोसाठी तर खूपच छान आहे. त्याच्यामुळे आम्ही लिटल चॅम्प्सना तिथं फोटोशूट केलं त्यांचं आणि तिथून लगेचच बाहेर आलो. मी संगोळी रायनाच्या स्पॉटमध्ये आलो. तिथं पण छान आहे. बाहेर खूप मोठं कंपाऊंड आहे आणि बाहेर दुकानं पण असतात आणि आम्ही लगेचच उतरून तिथून उशीर झाला असल्यामुळे लगेच आतमध्ये गेल्यानंतर दर्शनही आम्हाला लवकर भेटलं, कारण की गर्दी नव्हती, वेळ झालेला त्याच्यामुळे गर्दी काहीच नव्हती. छान होतं मंदिर पण छान आहे हे पण. आणि इथं संगोळी रायनांची समाधी आहे. बाहेर आल्यानंतर ही दुकानं बघायला भेटतील, तिथं संगोळी रायनांचे फोटो पण भेटू शकतात. तिथून पण आम्ही लवकर निघालो कारण की सगळ्यांनाच भूक लागली होती. आणि फायनली आम्ही घरी पोचलो, सुखरूप पोचलो आणि छान झाली आमची ट्रिप. थँक्यू.